मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या संयुक्त विद्यमानाने आज या ठिकाणी आम्ही जीवन रक्षा प्रशिक्षण असा एक प्रकल्प सुरू केलेला आहे। याचा जो मुख्य उद्दिष्ट आहे ते असं आहे की आपला वाहतुकीचं नियोजन करताना किंवा पोलिसांचे जे दैनंदिन काम करत असताना कधी असा अनुभव होतो की एखादा अपघात झाला किंवा अशी काही दुसरी परिस्थिती झाली तर ते जो विक्टिम आहे तो त्या फिजिओलॉजिकली तो थोडासा असा रिॲक्ट करतो की त्याला कार्डिओ इमर्जन्सी कधी येतात, कधी ब्रीथिंग प्रॉब्लेम्स येतात बॉडी शॉकमध्ये जेव्हा जातात आणि त्यात त्याला रेस्क्यू करण्यासाठी जे CPR ट्रेनिंग म्हणतात ते आपल्या लोकांना असणे आवश्यक आहे। आमचा जो धोरण आहे ते असं आहे की याच्यात आम्ही फक्त पोलीस कर्मचाऱ्यांना नव्हे तर जे रस्त्यावर अशा पद्धतीचे जे लोक असतात, उदाहरणार्थ आज आम्ही इथे ऑटो रिक्षा ड्रायव्हर्सला बोलवलेलं आहे। आज या ठिकाणी 70 लोकांना आम्ही ट्रेनिंग देतो आहे, त्यात 35 ट्रॅफिक पोलीस कर्मचारी आहेत आणि बाकी ऑटो रिक्षा ड्रायव्हर्स आहेत। आपला उद्दिष्ट असं आहे की उदाहरणार्थ आजचा एक अनुभव एक ट्रॅफिक आमचा जो कर्मचारी आहे त्यांनी सांगितलं की त्यांनी ही ट्रेनिंग पूर्वी घेतली होती आणि अचानक एका शाळेत त्याला अशी वेळ आली की तो एक मुलीचा जीव वाचू शकला। तर आम्ही मीरा भाईंदर वसई विरार आयुक्तालयामध्ये जेवढे आमचे अधिकारी जेवढे कर्मचारी आहेत आम्ही सगळ्यांना ही ट्रेनिंग देण्याचे नियोजन करणार आहे। पुढचे 3-4 महिन्यामध्ये आमचा हा प्रकल्प हळूहळू रोज हे करून काही 60-70 लोकांना एका आठवड्यात, दुसऱ्या आठवड्यात काही लोकांना असे सर्व लोकांना अशा पद्धतीचं आम्ही प्रशिक्षण देणार आहोत।